बघा, आता खरं सांगू ना, आता कॅफेज अँड ऑल मी भरपूर व्हिजिट करत असते. बट जेव्हा मी मालवणी किंवा कोल्हापुरी जेवण क्रेव्ह करते, मला एक छानसं रेस्टॉरंट पाहिजे असतं. आणि माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केलं भवानी पॅलेस. आणि ते येताच मला एक गोष्ट अगदी आवडली, ते म्हणजे इथे लाईव्ह IPL स्ट्रीम होत होतं आणि त्यामुळे आम्ही इथे भरपूर एन्जॉय केलं. सेकंडली म्हणजे त्यांचा अँबियन्स जे भरपूर जास्त सुंदर आणि स्पेशियस आहे. म्हणजे जर तुमचा एक मोठा ग्रुप आहे फॅमिली किंवा फ्रेंड्सचा, तुम्ही ते नक्की एन्जॉय करू शकता. मी गेलेली इथे आपल्या दादा आणि वहिनी सोबत, कारण हे दोघं खूप जास्त फूडी आहेत आणि एस्पेशली माझी वहिनी, जिला सी फूड खूप जास्त आवडतं. स्टार्टर्ससाठी आम्ही ऑर्डर केला प्रॉन्स, खरडा आणि फिश फिंगर्स. आणि खरं सांगू तर हे दोन्ही असे आयटम्स होते जे मी फर्स्ट टाइम ट्राय करते. फिश फिंगर्स तर एकदम यमी आणि फ्रेश होते आणि यांचा प्रॉन्स खरडा वॉज 10 on 10. आणि जर तुम्हाला तिखट आवडतं, तुम्हाला हे प्रॉन्स खरडा नक्की आवडेल. मेन कोर्ससाठी आम्ही ऑर्डर केलं मटन थाळी, पापलेट थाळी आणि चिकन थाळी. आणि खरं सांगू तर ना, यांची क्वांटिटी भरपूर जास्त चांगली होती. आय मीन इट वॉज सो फुलफिलिंग. चिकन थाळी तर मला खूपच आवडली, कारण आय एम अ चिकन लवर. आणि त्यावर सोलकढी, बेस्ट कॉम्बिनेशन. दादानी ट्राय केली मटन थाळी आणि हे होतं ह्याचं रिॲक्शन. मी मटन खूपच क्वचितच खातो, बट आज जेव्हा यांचं मी ग्रेव्ही ट्राय केलं आहे, सो खरंच खूप यम्मी यम्मी आहे. वहिनी सी फूड लवर आहे म्हणून त्यांनी ट्राय केली फिश थाळी आणि हे त्यांचं रिॲक्शन होतं. खूपच टेस्टी आहे. देन आमच्या सर्वांचा फेवरेट पार्ट ते म्हणजे डेझर्ट आलं. आणि डेझर्टमध्ये आम्ही ऑर्डर केलेलं यांचं श्रीखंड आणि खरवस. दोघंही टेस्टमध्ये एकदम छान होतं आणि एक स्वीट एंडिंग झाली आमच्या जेवणाला. आणि जर तुम्हाला सुद्धा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत अस्सल मालवणी आणि कोल्हापुरी जेवण जेवायचं असणार, तर हे रेस्टॉरंट मी तुम्हाला सजेस्ट करीन. एकदा नक्की व्हिजिट करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला आवडलं की नाही. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.